पावसाळ्यात मुंबईकरांना साथीच्या आजारांचा मोठा धोका आहे। डेंग्यूने शहरात डोकं वर काढलं आहेच, त्यात आता लेप्टोस्पायरोसिस या भयंकर रोगाने पुन्हा एकदा दणका द्यायला सुरुवात केली आहे। अवघ्या एका महिन्यात लेप्टोस्पायरोसिसच्या 21 केसेस दाखल झाल्या आहेत। 1 जुलै ते 6 जुलै या अवघ्या 5 दिवसात 12 जणांचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे पश्चिम उपनगरात या रोगाची साथ मोठ्या प्रमाणात आढळली आहे। मृत्यू पावलेले रुग्ण दहिसर ते गोरेगाव या भागातले आहेत। जुलै महिन्यामध्ये जवळजवळ 26 रुग्ण सापडलेत सर्व मुंबईमध्ये मिळून, आणि 12 डेथ्स पण सापडलेले आहेत। पण आम्ही टोटल इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर असं दिसून येतं की हे इन्क्युबेशन पिरियडचा विचार करता आपल्याकडे जे मध्ये खूप जोरात पाऊस झाला होता त्याच्यानंतर असल्याची शक्यता नाकारता येत नाही। लेप्टोस्पायरोसिस होण्याची कारणं काय आहेत ते पाहूया। लेप्टोचा संसर्ग पावसाळ्यात साठलेल्या सांडपाण्याने होतो। संसर्ग झालेल्या प्राण्यांचं मूत्र पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात मिसळलं जातं। अशा पाण्याशी उघड्या जखमांचा संपर्क आल्यास लेप्टोचा संसर्ग होतो। उंदीर, कुत्रा या प्राण्यांच्या मूत्रापासून संसर्ग होण्याचा संभव अधिक असतो। ताप, अंगदुखी, डोकेदुखी, पोटदुखी ही प्रामुख्यानं लेप्टोस्पायरोसिसची लक्षणं आहेत। त्यामुळे मुंबईकरांनो सावधान। या लक्षणांपैकी काहीही आढळल्यास अंगावर काढू नका, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या। कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। लेप्टोपासून काय काळजी घ्याल हे एकदा पाहूया। संसर्ग रोखण्यासाठी पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात जाऊ नये। साठलेल्या पाण्यातून जावंच लागलं तर गंबूट घालून जावं। उघड्या जखमांशी पाण्याचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्या। लेप्टोचा उपचार शक्य आहे, त्यासाठी तातडीनं डॉक्टरांकडे जा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।